कोण आहे ही मुलगी? या जंगलात काय करते? साहेब काय चहा वगैरे काय? जंगलामध्ये एक मुलगी राहते, तिच्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का? हा दररोज बघतो की ते मॅडमला. अहो कोमल मॅडम नाव आहे त्यांचं. त्या झाडाखाली राहतात त्या मुलीबद्दल बोलतोय का? हो हो. साहेब त्या कोमल मॅडमला मानावं लागेल. अहो किती डेअरिंग म्हणावी. साहेब त्या पिपळाच्या झाडाखाली भुतून असतेत म्हण, खरंय काय? कोमल मॅडम विषयी अजून माहिती कुठून मिळेल? यांना विचारा की. यांना अख्ख्या गावाचं माहित असतंय. साहेब त्या खालच्या अंगाला एक बंगला आहे, त्यांच्या मुलीचं नाव कोमलच आहे. ते असं विचारा की. ठीक आहे. नमस्कार, मी फॉरेस्ट ऑफिसर सुजय. या ना, आत या, बसा. त्या पिंपळाच्या झाडाजवळ राहणाऱ्या कोमलचेच वडील ना तुम्ही? हो, पण काय झालं? काही नाही, सहजच विचारलं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हे फॉरेस्ट ऑफिसर सुजय सर. सुनबाई पाणी आण गं. आले आले. तुमची मुलगी कोमल जंगलातल्या पिंपळाच्या झाडाजवळ का राहते याची चौकशी करायला आलोय. आता आमच्या हट्टी मुलीविषयी काय सांगणार? एका पत्रिकेमुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. म्हणजे म्हणजे त्याचं असं झालं, कोमल आज खूप छान दिसतेस यार. म्हणजे एकदम चार्मिंग लेडी. कौतुक पुरे. हा खूप त्रास दिलायस मला. हो, मग तू किती वाट पाहायला लावलीस यार. मी मी कधीच तुझ्या लग्नाचा प्रस्ताव कळवला, पण तूच हे प्रकरण लांबवलंस. प्रकरण? आपल्या प्रेमाला प्रकरण म्हणतेस? अगं नमस्कार काका. खरं तर हा योग लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज असाच म्हणावा लागेल. हो, हो ना, आता एक लवकरात लवकर छान मुहूर्त काढा लग्नाचा. कठीण आहे. काय झालं? काय कठीण आहे म्हणजे आम्हाला नीट समजून सांगा. मुलीच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे, त्यामुळे हे लग्न जमणे कठीण. मंगळदोष? गुरुजी, मंगळदोष ही फक्त एक अंधश्रद्धा आहे असं समजून आम्ही विवाह केला तर? जशी आपली इच्छा, पण त्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. कदाचित प्राणावरही बेतील. बघा चालतंय का? पण यावर काहीतरी उपाय असेलच ना गुरुजी? सध्या मंगळ वक्री दशेमध्ये आहे. त्याचा प्रभाव सध्या जरी दिसत नसला तरी पुढे दूरवर त्रासदायक ठरणार आहे आणि त्याचा दुष्परिणाम नवरदेवाला भोगायला लागेल. पण यावर काहीतरी पर्याय असेल ना? आता तुम्हा सगळ्यांचा विचार करता यावर उपाय एकच. कोणता उपाय? तो म्हणजे मुलीचे पिंपळाच्या वृक्षासोबत लग्न लावून देणे. एक औपचारिक ढंग. एकदा का तो विवाह ठरला की तुम्ही या दोघांचा पुनर्विवाह आनंदाने करू शकता. तुम्हा सर्वांची या विवाहाला संमती असेल तरच हा योग जुळेल. अन्यथा मंगळ म्हणजे आम्हाला आमचा मुलगा गमवायचा नाहीये. ट्राय टू अंडरस्टँड मी.
अगं इट जस्ट अ फॉर्मॅलिटी. एक उपाय म्हणून तुला त्या पिंपळाच्या झाडासोबत लग्न करायचंय. अगं खूप साधा विधी येतो आणि तू असा विचार का नाही करत? एकदा हा विधी पूर्ण झाला तर आपण लग्न करायला मोठे ना. कोमल प्लीज यार, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. आय लव्ह यू यार. मी तुझ्याशिवाय कोणाशीही लग्न करणार नाही अर्णव. कोमल ऐक माझं. तुझं माझ्यावरती खरं प्रेम आहे ना, मग तू मला अंधश्रद्धेचं झाड का ढकलतोयस? मी झाडाशी लग्न करणार नाही. प्लीज माझ्या भावना समजून घे अर्णव. कोमल, मग काय ठरवलंयस तू? मी झाडाशी लग्न करणार नाही. अगं पण आम्ही काय तुझे दुश्मन आहोत का? सुनबाई, हा सगळा तुझ्या अति लाडाचा परिणाम आहे. अगं जास्ती शिक्षणामुळे भुसा भरला हिच्या डोक्यामध्ये. मी स्वतः मुलाच्या पोरी रणक्या झालेल्या पाहिल्या. तुझ्यासारख्याच बघल्या होत्या त्या. मग काय आल्या 2 महिन्यात कुंकू पुसून माहेरी. नाही आई, मी झाडासोबत लग्न करणार नाही. हे बघ, तू जर पिंपळाच्या झाडाशी लग्न करायला तयार झाली नाहीस तर मी इथे डोकं आपटून जीव देईन. आई, आपल्यावरचं संकट टळलं बघ. आता पुढचा मार्ग मोकळा. पुढचा मार्ग इथेच खुंटला. व्हॉट डू मीन कोमल? हा काय वेडेपण आहे? अर्णव, माझं लग्न आता त्या झाडाशी झालंय आणि त्याच झाडाबरोबर मी राहण्याचा निर्णय घेतलाय. उद्या संकटकाळी माझा बळी कसं देणार हे मला आजच कळून चुकलंय. म्हणून मी तुझ्यापासून ठामपणे दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. तुझं प्रेम खोटं होतं. कोमल प्लीज. अगं असं काय म्हणतीयस? तुम्ही अंधश्रद्धा पोचण्यासाठी माझा बळी दिलात. कोमल डोंट टच मी. अहो साहेब, आम्ही पोरीला किती वेळा समजवायचा प्रयत्न केला, पण तिच्या डोक्यातच प्रकाश पडत नाही. आता काय करावं या पोरीला? ती सध्या काय करते? तिथल्याच एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करते ती. परंतु असं एका मुलीनं एकटीनं जंगलात राहणं हे देखील ठीक नाही. चला मी निघतो. झाडासोबत लग्न झाल्यानंतर या देहाला कुणाचाही स्पर्श करून घेतला नाही. रात्रीचं पिंपळाच्या झाडाकडे कुणी फिरकू नये म्हणून येणारे जाणारे लोक पिंपळाच्या झाडाखाली भूत आहे असं समजून घाबरून पळून जातात. पण हे असं किती दिवस चालायचं? आई, बाबा, आज मला तुमची खूप आठवण येते हो. माझं जीवन नीरस झालं आहे. दिवसभर शाळेतल्या मुलांना शिकवायचं, त्यांच्यात रमायचं, वेळ घालवायचा आणि या झाडाखाली नुसतंच वाचन करत बसून राहायचं. संध्याकाळी झाडाची पूजा करणं, त्याला ओवाळणं, त्याच्या नावानं कुंकू लावणं हे रोजचं झालं. आता एकांत नकोसा वाटायला लागलाय. आता माणसात जायला हवं. पुन्हा नव्याने सुरुवात करावीशी वाटते. हॅलो. कोण तुम्ही? म्हणजे काय माझ्याकडे काम आहे का? नाही, तसं काही काम नाहीये, पण नवीन दिसतायत म्हणून सहज विचारलं. सहजच. तुम्ही इथे रोज येता का? तुम्हाला काही त्रास? हे, मला कसला आलाय त्रास? आता हे पण तुम्ही सहजच विचारलं असं म्हणू नका. का त्रास देतोय मला? वेडाच आहे तो. स्वतःला समजतो काय? साधा कॉमन सेन्स सुद्धा नाहीये. हॅलो सर, मी येणार नव्हते खरं तर, पण तुमचं हे पुस्तक. मी जवळच्या शाळेवर एक शिक्षिका म्हणून काम करते. मग मी काय करू? मग तुम्ही काही तर माझा क्लास घ्यायला आलात का? छे छे, मी काय तुमचा क्लास घेणार? ठेवा ती पुस्तकं, तुम्ही जाऊ शकता. मी परत का आले माहितीये? तुमच्या हातात असलेल्या भविष्याच्या पुस्तकासाठी. यु नो, ऍस्ट्रॉलॉजी माझाही आवडता विषय आहे. मी आले आणि तुम्ही. सॉरी. इट्स ओके. मिठाई? मला नाही आवडत. मग काय आवडतं? फक्त वरण भात. हाय. काय शाळा सुटली? हो. तुम्ही सारखी ही ज्योतिषावरची आणि भविष्यावरची पुस्तके का वाचता? विश्वास बसलाय माझा भविष्याच्या पुस्तकांवर. सुरुवातीला नव्हता माझा विश्वास, पण काय? बोला ना. याच भविष्याने माझ्यापासून माझं प्रेम हिरावून घेतलं. मला अजूनही आठवत आहेत ते दिवस. ज्या मुलीवर मी प्रेम करत होतो ना,
त्याच मुलीबरोबर माझं लग्न होणार होतं. आम्ही दोघे खूप आनंदात होतो. आमच्याकडे ना लग्न अगोदर हळद असते. हळद लागल्यानंतर नवरा नवरीने एकमेकांना अजिबात भेटायचं नाही. परंतु त्या रात्री मी होणाऱ्या पत्नीला हळदीच्या अंगानं शेजारच्या बागेत घेऊन गेलो. मला अजूनही आठवते ती पौर्णिमेची रात्र होती. गुरुजींनी आम्हाला बजावून सांगितलं होतं की पौर्णिमेची रात्र एकमेकांना अजिबात भेटू नका. पण तरी पण काय झालं? हळदीच्या अंगानं आम्ही दोघे त्या पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहत होतो. अचानक वारा सुटला, आकाश गडगडू लागलं आणि अचानक एक आकाशातून वीज सळसळत माझ्या बायकोच्या अंगावर. ओ माय गॉड, खूप वाईट झालं. तुम्ही शांत व्हा भाऊ. ज्या भविष्याने माझ्यापासून माझ्या प्रेयसीला हिरावून घेतलं ना, त्या भविष्याचा मी पिट्टाच पाडायचं ठरवलं. अरे आपण अनेकदा भेटलो, पण मी तुमचं नावच नाही विचारलं. मी कोमल. मी सुजय. सुजय सर, तुमच्यापासून मी आजपर्यंत एक सत्य लपवून ठेवलं होतं. सत्य? कसलं? माझं लग्न झालंय. व्हॉट? येस, कोणाशी? पिंपळाच्या झाडासोबत. माझ्या घरच्यांनी माझं लग्न बळजबरीने झाडासोबत करून दिलं. म्हणजे तूही अंधश्रद्धेची बळी ठरलीस तर? सुजय, मला भरभरून जगायचंय. मला या झाडापासून खूप खूप दूर जायचंय. मला तुझी साथ हवी. मलाही तुझी साथ आहे. लग्न करशील माझ्याशी? आई, अगं कोमल, तू ये. या. कोमल, कोमल, आई, बाबा, आजी, मी तुमची यांच्याशी ओळख करून देते. अगं यांना कोण ओळखत नाही. हे तर देव माणूस. हो बाबा. अरे राहू दे. बाबा, तिला आताच कळू देऊ नका मी कोण. तिला आनंदातच राहते. हो. आई, मी चालले एका दुःखी माणसाचा संसार फुलवायला. मला आशीर्वाद दे. सुखी राहा, आनंदी राहा. अगं आजी, काय झालं? तुझ्या डोळ्यात अश्रू? अगं जग कुठे चालले आणि आम्ही काय करून बसलो. आमच्यामुळे बाळा तुला पिंपळाच्या झाडाजवळ राहायला लागलं. अगं पोशाख आधुनिक नुसते आणि मनात विचार बुरसटलेले. ही सगळी अंधश्रद्धा मुळापासून उखडून टाकायला पाहिजे. माफ कर बाळा, आम्हाला माफ कर.